जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात जोरदार तयारी सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील भीमगड येथे युवकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे। काठीलाजी प्रशिक्षण आणि लेझिम पथकांच्या सरावाने परिसर दणाणून गेला आहे। नांदेड जिल्ह्यातील भीमगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पूर्वतयारी सुरू झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम जयंती साजरी करण्यासाठी युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। भीमगड परिसरात सध्या काठीलाठी प्रशिक्षण आणि लेझिम पथकांची तयारी जोरात सुरू आहे। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता आणि संघटन यांचा विकास व्हावा या उद्देशाने नियमित सराव घेतला जात आहे। या प्रशिक्षणामुळे युवकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून सामाजिक एकजूट अधिक मजबूत होत आहे। या उपक्रमासाठी बबनकाका गजभारे आणि बाबूराव दादा पंडित हे अनुभवी मार्गदर्शक दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशिक्षण देत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना योग्य तंत्र, शिस्त आणि परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे। त्यांच्या अनुभवामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरत आहे। तसेच भीमगड भीम जयंती मंडळ आणि भीमरत्न बुद्ध विहार समिती यांचे विशेष सहकार्य आणि संरक्षण या उपक्रमाला लाभत आहे। त्यांच्या सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडत असून युवकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत। एकंदरीत भीमगड येथे सुरू असलेली ही तयारी केवळ जयंतीपुरती मर्यादित नसून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजात एकता निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे। चल समोर चल। हाँ भागत लागल चला दोन येतात त्याला दोन घ्या दोन येतात त्याला दोन घ्या। भाग गया पास अंकी पास लागल फास्ट गया थोड़ा फास्ट गया चला फास्ट गया यार के जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमरत्न बौद्ध विहार भीमगड नांदेड या ठिकाणी मागील जवळपास 30 ते 40 वर्षापासून लाठी, काठी, तलवार, लेझिम या पारंपरिक खेळाचे प्रशिक्षण दिले जाते। आम्हाला या खेळाचे पारंपरिक प्रशिक्षण बाबूरावजी माणिकरावजी पंडित आमचे गुरु यांनी दिलेला आहे। त्याचीच पुनरावृत्ती व येणाऱ्या काळामध्ये या भावी पिढीला हे पारंपरिक खेळ असाच पुढे न्यावा या उद्देशाने आमच्या परिसरातील महेंद्र माणिकराव येडके तसेच मी व बरेच आमच्या वार्डातले जे ज्यांना काठी लाठी येते असे नवयुवक या लहान मुलांना, मुलींना, किशोरवयीन मुलींना लेझिम काठीचे प्रशिक्षण देऊन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे प्रशिक्षण देऊन मिरवणुकीची भव्य दिव्य तयारी केली जाते। या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 50 ते 60 वर्षापूर्वी ही श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी विसर्जित व्हायची, पण नांदेड वाघाळा महानगरपालिका नगर परिषद यांची स्थापना झाली तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची स्थापना रेल्वे स्टेशन नांदेड या ठिकाणी करण्यात आली। त्या ठिकाणी पूर्ण शहराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही विसर्जित केली जाते आणि सर्व बौद्ध समाज त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जाते। म्हणून त्या ठिकाणी भीमरत्न बौद्ध विहार भीमघाट नांदेड यांच्या वतीनं आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जातो आणि हे जात असताना आम्ही या लहान मुलांच्या भव्य दिव्य देखाव्यामध्ये लाठी काठी लेझिमच्या तालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 14 एप्रिल 2026 रोजी या तयारीसाठी म्हणून मागच्या जवळपास 25 ते 30 दिवसापासून ही तयारी चालू आहे। जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे। येणाऱ्या 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही या सर्व लहान मुलांसह यांच्या लेझिम काठी आणि तलवारीसह अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जाणार आहोत। तरी सर्वांनी हे भीमरत्न बौद्ध विहार भीमघाट यांचे प्रशिक्षण पाहण्यासाठी 14 एप्रिलच्या दिवशी यावं ही विनंती। जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। मी दीक्षा प्रकाश गजवारे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ही संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते। त्याचप्रमाणे नांदेड मध्ये नालंदा बुद्ध विहार भीमघाट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची पूर्व तयारी ही मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे। यामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे अंकल बबन काका गजभारे, आमचे गुरु बाबराव अंकल पंडित आणि आमचे डान्सर सर माही सर हे आम्हाला मोठ्या उत्साहाने मार्गदर्शन करत आहेत, आम्हाला घडवत आहेत। या आमच्या जयंतीतून जनतेला फक्त एवढं दाखवायचं की एकता, संघटन, आत्मरक्षण आम्हाला दाखवायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त डीजे वर नाचून साजरी न करता ती आपल्यातील कलागुण दाखवून सुद्धा साजरी करता येते, एवढंच मला जनतेला सांगायचं आहे। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। नमस्कार सर्वांना, मानाचा जय भीम। मी आज भीमघाट ह्या परिसरामध्ये मुलींना डान्स आणि लेझिम शिकवण्यासाठी आलो होतो आणि खूप टॅलेंटेड मुलं आहेत। खूप जास्त सपोर्ट केला मुलांनी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना प्रसिद्धात देत आहेत आणि खूप चांगलं शिकत आहेत। मला पण खूप छान वाटलं मुलांना भेटून की एवढं छान यांच्यामध्ये टॅलेंट आहे हे आम्हाला माहीत नव्हतं। पहिल्यांदा बबन भाऊ गजबारेनं बोलवलं त्यामुळं कळालं की इथं एवढं जास्त टॅलेंट आहे मुलांमध्ये आणि जयंती निमित्त एवढा उत्साह आहे मुलांमध्ये। ते पाहूनच मला खूप खुशी झाली की हर वर्षी माझी इच्छा राहील की ह्या मुलांना ट्रेनिंग द्यावं, अजून काही शिकवावं। धन्यवाद।